संविधान वाचवायचं असेल तर बसपाचा हत्ती निवडून द्या. डॉक्टर शंकरदादा माने. बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार टिपू सुलतान पटवेगार यांच्या प्रचारार्थ नागज येथे सर्वसामान्य गोरगरीब बहुजन समाजातील हजारो लोकांची जनसभा पार पडली. या जनसभेसाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांसोबत गावामध्ये प्रचार रॅली पार पडली. गावातील जनसमूहाच्या समवेत स्टार प्रचारक डॉक्टर शंकरदादा माने हे बोलत होते. ते म्हणाले की या भारताचे संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला बहुजन समाज पार्टीशिवाय दुसरा पर्याय नाही. पहिला चोर होता म्हणून दुसऱ्याला निवडून दिलं तर तो दरोडेखोर निघाला. या दरोडेखोरांचा आणि चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही हत्ती घेऊन आलो आहे. या हत्तीला तुम्ही स्वीकारून हत्ती समोरील बटन दाबून बहुजन समाज पार्टीच्या हत्तीला प्रचंड बहुमताने विजयी करावं असे आवाहन करण्यात आले. परिसरातील शेतकरी, शेतमजूर, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाच्या तोंडामध्ये फक्त बदल हवा आहे हा विषय निघत होता. देशामध्ये वाढत चाललेली बेरोजगारी, महागाई, गरिबी, शेतकऱ्यांच्या शेताला हमीभाव मिळत नाही, शिक्षणाची दारे बंद केली जात आहेत, लोकांना लाचार बनवलं जात आहे. या मुद्द्यांना हाताशी घेऊन बहुजन समाज पार्टी इलेक्शन लढत आहे. लोकांच्या जीवनासंदर्भातील हे विषय आहेत आणि या विषयाला जनता पसंतीही देत आहे. जनतेने हे इलेक्शन हातात घेतले. आता प्रस्थापितांचा पराभव निश्चित आहे. या सभेसाठी मच्छिंद्र मोहिते, सुभाष मराठे, सचिन दाहिगडे, जयश्री फिरमे, बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार टिपू सुलतान पटवेगार, बसपाचे जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्राचे स्टार प्रचारक डॉक्टर शंकरदादा माने, इरडे गावचे सरपंच संजना आठवले, दत्तात्रय बामणे, सविता माने, विधानसभेचे अध्यक्षा उज्ज्वला धोत्रे, मनसूर अत्तार, कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष महिला राखी शिंदे, शुभम चव्हाण, सुनील खोत, संदीप सनदी, सिद्धार्थ रणपिसे, भूषण सावंत, संतोष वानखडे, हर्षद मनेर आदी ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.